कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई ताई मीरा, काय ग तू इथे? काय तुझं काय ठरलंय? कशाबद्दल? डिवोर्स? काही नाही. काही नाही म्हणजे मी डिवोर्स घेणार नाहीये रा. अगं ताई, त्यांना तू नकोयस. बर बर म्हणजे मग काय बोलू? अगं ताई, त्यांनी तुला नोटीस पाठवली आहे आणि भुवनेश्वरी मॅडमचं सोड, अधिपतींनाच तू नकोयस. कसं आहे, त्यांना तू शिकलेली आहेस ना, ते नकोय. ते अडाणी आहेत ना, त्यांना तू डोळी जडत होती. बघ इरा, ते तुझे जिजू आहेत, त्यांना अडाणी वगैरे म्हणू नकोस. जिजू? ताई, मी तुला आधीच सांगितलंय, नोटीस आल्यापासून मी त्यांना जिजू मानत नाही. अगं तू काय नोटीस? तू हे बघ इरा, ती फक्त नोटीस आहे. मी तुला सांगितलंय मी डिवोर्स घेणार नाहीये. ताई हे बघ, तू असा विचार कर की ह्या नोटीसमुळे आपल्याला खूप पैसे मिळू शकतात. काय? हे बघ, त्यांना काय हवंय? तुझ्यापासून मोकळं व्हायचंय, बरोबर? आता ह्यानंतर काय सुरू होणार? कोर्ट, कचेऱ्या, उलट सुलट प्रश्न. त्यांनाही त्रास होणार आहे, आपल्यालाही त्रास होणार आहे, आणि ह्या सगळ्यामध्ये बदनामी फक्त आपलीच होणार आहे. कारण काय आहे, मूलबाळ नाहीये, त्यामुळे त्यांना फरकच पडत नाही. मी काय म्हणते, त्यापेक्षा जर आपण म्युच्युअली ॲग्रीमेंट करून डिवोर्स द्यायचं जर कबूल केलं, तर आपण भुवनेश्वरी मॅडमना पैसे मागू शकतो ना. अगं ताई, तू विचार कर, आपल्याला पैसे मिळतील, आई बाबांसाठी घर होईल ग, आपले सगळे प्रॉब्लेम दूर होतील. तू मला सांग ताई, किती दिवस आई बाबांनी तरी देणेकऱ्यांना चुकवायचं ग आणि त्यांची बोलणी ऐकून घ्यायची? पैसे घेतले तर आपल्या सगळ्यांचं लाईफ सेटल होईल. ताई, तू मला पण थोडी मदत कर ना, माझंही लाईफ सेटल होईल. तुझं लाईफ सेटल करण्यासाठी मी डिवोर्स घेऊ असं म्हणणं आहे तुझं? ताई, तो तसाही होणारच आहे. त्यांना तू नकोयस, आणि तसंही तुला पण हे आधीपासून लग्न नकोच होतं ना ग. हे बघ इरा, जेव्हा माझी तयारी नव्हती लग्न करण्याची, तेव्हा तूच लग्न कर म्हणून माझ्या मागे लागली होतीस. आणि आता मला माझा संसार, माझा नवरा सगळं हवंय, तर तू डिवोर्स घ्यायला सांगतेस मला का? तुझं लाईफ सेटल व्हावं म्हणून? ताई, तुला ना व्यवहारातली अक्कलच नाहीये. तुला काहीच कसं कळत नाही ग? जरा स्वतःचा स्वार्थ बघून तरी वागायला शिक कधीतरी. ताई, त्यांना तुझ्यापासून वेगळं व्हायचंय, आणि त्याचीच फक्त आपण किंमत मागतोय. आपण काही चुकीचं करत नाही आहोत ताई, इथे कुणाचीच फसवणूक करत नाही आहोत. तुला कळत का नाहीये ताई? त्यांची सुटका होईल आणि आपला फायदा होईल. अगं, विन विन सिच्युएशन आहे ताई. हे बघ इरा, मी तुला शेवटचं सांगते, आता तू तुझा संसार नेटाने कर, माझ्या संसारात लक्ष घालू नकोस. माझं मी बघून घे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।